आणि तो सुगंधी द्रव्य रस्त्यानं टाकल्याच्या नंतर आपल्या इंद्रियावर काबू ठेवणारा वारकरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि त्या बाईनं कितीतरी प्रांतीय राजे भ्रष्ट केलते, कितीतरी प्रांतीय राजे भ्रष्ट केलते. काळ सोडून द्या, मी 6वीला होतो आबा. 6वीला असताना मी एका लग्नाला गेलो आमच्या पाहुण्याकडे. त्या पाहुण्याकडे 527 एकर जमीन होती. फक्त नाव सांगत नाही. प्युअर काळीची 18 फूट खोदल्याच्या नंतर मुरुम लागते अशी 527 एकर जमीन मी 6वीला असताना पाहिली. आणि नंतर तो माणूस मरताना मी पाहिला. शेवटच्या टप्प्यात मंदिराच्या बाजूला पळडेले दहिले वडीत होता. दहिले शब्द तुम्हाला कळायचा नाही. आमच्याकडे वढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिल्या म्हणते. जमीन 527 एकर होती. माझ्या डोळ्यानं पाहिली, डोळ्यानं पाहिली, डोळ्यानं पाहिली. कल्पना करा, एका स्त्रीमुळे 527 एकर जमीन गेली. आंतरपट सुटलेल्या स्त्रीला बाजूला केलं, म्हणजे पाणीग्रहण जिच्या सोबत केलंय तिला बाजूला केलं. येन पटो भय जायतेन सर्व सुधक्काल छंदाना यसुमंगले भयाक्षिदा भयस्थिताना चारु भयेति सर्व रूपेण अंतरपटेन भयस्थितां दृष्टा भय जायतेन क्रिया स्वभार्या सर्वस्थितायति रमा वल्लभे गिरिजा सावित्री स्ततेवचम पुरित क्रियाक्षिल जास्वनीलातिवासायम. आळंदीतल्या मालकाचं वाक्य सांगू. हे आसोवनिता पुली कुरूप जरी झाली भोगिता तेची बली जिया परी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. पण हिला बाजूला केलं आणि तिला आपलंसं केल्याच्या नंतर 527 एकरचा मालक बिडीचे दोंडके उडत होता. ईदभर जागा जाळायला ठेवली नाही. 669 एकर जमीनचा एक व्यक्ती पाहिला. 4 भावाचं कुटुंब, 669 एकर जमीन. फक्त नाव सांगत नाही कारण यांचे युट्यूब आमच्या कष्टाला इस्तू लावतील. आणि तिथं त्याच्या पोरायला पक्क कळायला युट्यूबवर ऐकलं बाळू महाराजांना आमचं चीज केलंय. पण त्या भडव्याला माहिती ना आपलं नाव घेतलं नाही. विडाला 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 669 एकर 4 भावाचं कुटुंब. हुरडा खाला फक्त शेतात लक्ष्म्या जायच्या. पडदाण्याच्या डमण्या होत्या. तुम्ही नाही पाहिल्या बरं बुवा, फक्त ऐकी जा. मी सुद्धा पाहिलं नाही पण मला वाचायचा नाद आहे. वाचायचा नाद. चांगलं वाचलं की माणूस वाचतो. माणसाने चांगलं वाचलं की माणूस वाचतो. कधी बी लक्षात ठेवा. चांगलं वाचत जा, चांगलं वाचत जा. वाचण्याची संधी किती मोठी तुमच्या जीवनात. जाऊ द्या माझं नशीब फुटकंय, मला मोबाईल बारीकसा आहे. पण तुमच्याकडे विश्व वाचायची ताकद तुमच्या मोबाईलमध्ये आहे. हाताच्या बोटाच्या नखेसारखी चिप आहे त्याच्यामध्ये, पण अख्खं विश्व दाखवू शकते. पण तुम्ही ते पाहतच नाहीत ना. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करता. काल कुठे गेलता मसनात, उद्या तुला नेणार आहे. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग. 60-65 वर्षाचं आयुष्य आपल्याला त्या भांगड्यासाठी आपलं आयुष्य खराब करायचं. राजकीय क्षेत्रातला असेल, याच्या मागचे राजे यद धुरंधरो भयो राजा यत यत जायते शिखामणी भास्करो तेजो दिनपतिर्भय व्याप्ती हा निशापती ततेवच. चंद्र सूर्यपर्यंत ज्या राजकारण्यांच्या कीर्त्या येतात ते कशी उंच गेले राजकीय क्षेत्रातल्यानं ते बघा मोबाईलवर. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांनी आबा ते बघा. ज्यांनी शिखर कसं उंच गाठले ते बघा. व्यापार क्षेत्रातल्यांनी किती मोठी लोक उंच गेलेत ते बघा. आपल्या शेतकरी राजानं शेतीचं बघा. आपल्या लोकांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ पुराण पहा. पण काय होतं माहितीये का, आपण जे दुकान जिथं टाकायचं नाही तिथं टाकतो. एका गावात सगळे ब्रह्मचारी आणि तिथं लुगड्याचं दुकान टाकलं. म्हणजे एकालाही लग्न केलं नाही बरोबर आणि तिथं लुगड्याचं दुकान कसं चाललं. एका गावात कोणालाच डोळे नाहीत आणि तिथं चष्म्याचं दुकान टाकलं. सोमळ्यान तू त्यांना डोळे नाहीत ना, तू चष्मे कसे विकतील ते. हे आपण चुका ना. माझं शिक्षण 7वीवर. एक संसारिक आणि एक संन्यासी मित्र होतं बळीभाऊ. नदीला पाणी आलं आणि संन्यासी लग्न करणार नदीतून पलीकडे चाललं आणि एक बाई त्या पाण्यातून चालली पण तिचा पाय घासला. वाचवा म्हणजे. पण संन्याशाला वाटलं आपण हिला घ्यावा तर लोक हसतील म्हणून लग्न करण्यानं उचलली खांद्यावर घेतली आणि कडील नेऊन सोडली.
2-4 वर्षाला संन्याशी म्हणला, तुझ्या खांद्यावरती बाई बसली होती. ते म्हणला जेव्हा बसली नदीच्या कडीला आलो मी तेव्हाच सोडून दिली, पण तुझ्या डोळ्यात अजून बी. मग लग्न करणारा चांगला का संन्याशी चांगला? मी जाऊन गोवा तिकून सोडून दिला, मी तुम्ही नुसतं ऐकला तर अजून तुमच्या ध्यानात आहे. काय कीर्तनात बसून फायदा आहे राजू. विठाला विठाला इथली लोक चांगली आहेत, तिथली लोक चांगली आहेत. इकडं ज्यांनी आणि तिनं पैसे कमवले का त्या हरामखोरायचे पोरं तिकडे आकुड्याच्या देव पैसे उडवायला जातात. ते दिसले. तिथली लोक वाईट नाहीत, चांगली लोक आहेत तिथं. हे एक संपन्न लोक आहेत तिकडचे. मंगेशाचं मंदिर आहे तिथं. 450 वर्षापूर्वीचं साखरीला एक पांडुरंगाचं मंदिर आहे तिथलं. हे फार प्रेक्षणीय चांगले तर गोड 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 आहे. आपली लोक नालायकपणा करतात तिकडे जाऊन. असो, महर्षी सांदीपनींच्या पत्नीचं दर्शन घेतलं. इथपर्यंत आलतो ना. येतो आई साहेब, ये म्हणे कृष्णा, ये ये ये. जाई होतो माते न करी सायास. इथं होतो 669 एकर जमीन. बायका हुरडा खाला पडवीच्या डमनीत जात होत्या. आलता नाही इथपर्यंत. मेमरी कार्ड ताई ते राजे. म्हणून तर मोबाईल मोठा घ्यावा वाटतो मला, पण त्या मोबाईलमध्ये चुकीचं बटन दाबलं की डिलीट होतंय म्हणा. डिलीट होतंय ना. आणि असं एखादं चुकीचं जागल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जाते म्हणा. त्याच्यामुळं डिलीट करणं नको आबान, दुसऱ्याला काही पाठीनं नको. आपलं हे कार्ड टाईट आहे ना, याला सांभाळायचं. आणि घ्यायला काय पैसे तर आहेत ना माझं. मी सरळ सांगतो, मी शेतीला सुंदर करतो. गुरुजीला यायला माहिती, खूप सुंदर शेती करतो. म्हणून तर इतक्या रगिलो आणि बोलतो. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. आता याच्यावर मरायचं आपल्याला. आता नको. शांत शांत शांत. 669 एकर जमीन. हुरडा खाला फक्त शेतात बायका जायच्या. राजू काय राजा होते छत्रपती. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. एका बाईला दात नव्हते दौलत गुरुजी, म्हणून गडी हुरड्यासाठी आंब्याखाली उखळ रवायचा आणि हुरडा त्या बाईला मालकिनीला कुटून द्यायचा. 669 एकर जमीन असलेले कुटुंब औरंगाबादला मेसचे डबे करतंय. मेसचे डबे. कल्पना करा, लक्ष्मी इतकी चंचळ आहे. नियतीचे पाडे, नियतीच्या आसुरावर आरूढ असलं पाहिजे माणसानं. घोड्यावर बसावा पण नियतीच्या बसावा. रस्त्यानं चालावा पण प्रांजळ रस्त्यानं चालावा. हो, नियम आजमावा. गर्दभम नाही होती जे आहे ते. गाढवाचे नियम नाही आजमावले पाहिजे. सात्विक नियम आरूढ असलं पाहिजे कुठल्याही गोष्टी. करू नका असं म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य, पण जे नियतीला मान्य आहे त्या गोष्टी करत राहायच्या. घोड होत असते. अशा एवढ्या लोकांना भ्रष्ट करणारी अशा तत्वातली एक स्त्री तुकोबरायकडे आली. जाई हो तू माते न करी सायास. 5 डॉन होती त्याच्यावर सांगतो. आता इकडं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायची कीर्तनं मावळात ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला येणार आहेत असे तुकोबरायचे मृदंगाचार्य तुकोबरायला सांगायचे. त्या मृदंगाचार्यांचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबरायचे पक्वादे होते सोनबा ठाकूर. हे तुकोबरायांना सांगायचे, महाराज आज रयतेचे राजा आपल्या कीर्तनाला यायले. त्या दिवशी तुकोबरायाने अभंग बदलायचा आणि अभंग पायकीचा घ्यायचा. पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला. ग्रामपंचायतचा सदस्याला जर फॉर्म भरायचा असेल तर किमान पायकीचे 5 अभंग आधी वाचवायचे. आमदार मंत्री तलेला आमचं सोडून द्या. ग्रामपंचायतच्या सदस्याला जर फॉर्म भरायचा असेल, त्या पदासाठी सोसायटीचा मेंबर व्हायचा असेल तर किमान पायकीचे अभंग 5 पाठ असावा. 5 अर्थ कळू का न कळू पण 5 आठ असावा, पाठ असावा. राजाश्रय विद्यो पायकी स्ततेव चंपूर्ण विद्याभय जाश्वनीला. हे शास्त्र आहे त्याच्यासाठी. ते पायकीच्या अभंगात राजानं प्रजेची सेवा कशी करायची हे ते ऐकायचं छत्रपतींना. आणि संप्रदायाचे नियम कसे मानले का. 5वा डॉन इकडे जाई हो तू माते न करी सायासन. आम्ही विष्णुदास वरी बोट केलं बरं का. हलकट लोक वरी होते.
9 लोक होते, हलकट लोक होती 9 लोक होते. अहो 222 पद एकाच मंत्र्याला. आपल्याकडे मंत्र्याला पाटील साहेब किती पद असतात? एक. लय जवळचा असेल वरच्याचं तर 2-3, याच्यावर इथे नसतात ना. पण एकाच मंत्र्याला 222 पद. भरत भाऊ हलकटपणा केला, किती चांगल्या घरी हलकटपणा केला. न्यायशास्त्र ज्यानं तयार केलं ते गौतम महामुनी. आपल्या न्याय व्यवस्थित किती न्याय चालतात माहिती तुम्हाला? असू द्या माझं शिक्षण कमी, अर्धा न्याय, फक्त अर्धा न्याय, फक्त अर्धा न्याय. न्याय किती माहिती? 10. आपल्या न्याय व्यवस्थेत किती चालते? अर्धा. ज्या वेळेला आपल्या न्याय व्यवस्थेत पूर्ण न्याय चालेल त्या दिवशी या भारत देशातल्या स्त्रीवर अत्याचार करणारा हरामखोर तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहू शकत नाही. ही ती एका न्यायाची ताकद आहे. त्या न्यायाला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. एका चपक्यात सुप्रीम कोर्टाचा वकील झाला असतो. आता काय कमी, इकडे आलून परमार्थात काही ताण नाही त्याचा. हस्ती कविटन्य न्याय. येथे भक्षंती हस्ती उभाय हो उष्टा भय जा येते कविटच्छ न्याय हो यत विष्टा लेप भयस्थित. जास्त वेळ घेत नाही तुमचा, वेगात सांगतोय. हत्ती आणि एक काही ठराविक जातीचे उंट आणि एक ठराविक मेरुमिद्य नावाचा हत्ती असतो. तो कवट नावाचं फळ आहे, तो फोडून खात नाही, बंद गिळतो. आणि त्या उंठाच्या आणि त्या हत्तीच्या विष्ठेतून कवट सकाळच्याला शाबीत पडतंय. कवट मोजून त्याला चारायचं आणि त्याच्या विष्ठेतून पडल्यावर त्याचं वजन कमी होते. कवटाला डोक्याच्या केसा इतकं पण छिद्र नाही आणि मधातला गर राहत नाही, कारण तो जठराग्नी कर पचवायची ताकद. याला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. हा न्याय गौतमानी ब्रह्मदेवासाठी सरस्वतीसाठी तयार केला. एका कठड्यामध्ये सासरा आरोपी आहे आणि एका कठड्यात मेहुणी आहे. मेहुणी म्हणजे सरस्वती, सासरा म्हणजे ब्रह्मदेव. न्यायशास्त्र करतात न्यायदेवतेच्या मंडळी. इंद्रानं अन्याय केला तर कोण बाई होती ती? अहिल्या. वा वा. ही अहिल्या ही गौतमाची पत्नी. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी म्हणून ते सासरे. आणि ब्रह्मदेवाची कन्या ब्रह्मकन्या ही मेहुणी. न्याय कोणाकडे द्यायचा? मेहुणीकडे द्यावा तर सासरा नाराज, सासऱ्याकडे द्यावा तर मेहुणी नाराज. म्हणून 10 न्यायापैकी हस्ती कविटने न्याय काढला आणि त्या न्यायानं ब्रह्मदेवाला शिक्षा दिली. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही आईसे सांगितले. हो पा याला हस्ती कविटने न्याय. सासऱ्याची सुद्धा किंमत नाही. या न्यायाचं अवलंबन करणारा भासप्रिय नावाचा मध्य न्यायाधीश होता. त्या न्यायाधीशाच्या प्रणालीच्या 48 पानाचं पुस्तक रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे यांना प्रदान झालं. आणि त्या न्याय व्यवस्थेवर आरूढ असणारा मिद्य नावाच्या कलसूत्री खंडामध्ये गोड असा एक प्रभेद आला अथर्व शीर्ष मैमिष्टीमध्ये. आणि त्या शीर्षाच्या नियमानुसार तुकोबरायाच्या प्रणालीत बसलेला राजा त्यांनी काय म्हणावं? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होतीये का मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुणी आई म्हणाला, अरे तिला पाहुणी आई म्हणाला, राजा तो शिलवान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. तिला पाहुणी आई म्हणाला इथपर्यंत आपल्याला फक्त. म्हणून हा 5वा डॉन. चला काही गोष्टी केल्यानं जर काही गोष्टी झाल्या असत्या तर नांदेड सारख्या लातूर सारख्या शहरामध्ये अब्जावधीच्या बिल्डिंगी धुळखात पडल्या असत्या. येथे कर्माभय जा येतेच तेव्हा प्रारब्ध कर्म त्या योग्यतेचं लागेल. हो 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे. कोणी सांगायचंय? या राज्यातल्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगायचंय. आणि या राज्यातले लोक सुद्धा भांगार गोष्टीच्या मागे लागतात. किती नालायकपणाचे तुकडच येतो. ह्या जास्त येडेपणा करतात. किती महाराज मेल्यावर सुधरत. आणि मला पहिली गोळी घाला. काय येडपटपण आहे. मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेढा लावती. तुमच्या हाताने खातो कधी पेढा? हा तुम्ही लग्न झाल्या झाल्या सासू सासऱ्याला हाकलून दिलं. इतका येडा देव का त्याची गोळ्या संपल्यात का तुमच्या हाताने पेढा खाला? सासू सासऱ्याला नीट बोलत नाही तुम्ही. 4 जण उभे राहा. नाव घेईन मी पटकन उभे राहा. पण आवाज तुम्हाला घातक ठरंगडे. त्याच्यामुळे आजचे दिवस राहू दे. कार्यक्रम वैयक्तिक आहे तुमचा. ऐकणे पाटील साहेब राहू दे. घामपुसाजीजी काय नाव घेत नाही. घामपुसा उगा अटॅक येऊन मरायची एखादी. जाऊ दे. नाही घेत नाही. दुसऱ्या कीर्तनात सोय पाहतो तुमची. विठाला विठाला विठाला. सांगा किती अनिष्ट प्रकार झाले. तो देवाच्या तोंडाला पेढा लावला. हिनं पेढा लावून घरी गेली की देवाच्या तोंडात मुंग्या.
मुंग्या. आणि उरलेला अर्धा पेडा प्रदक्षिणा घालतीने भिताडाच्या मागून चिटकिती. देव मागून खातो का पेडा? किती कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, सत्संगाला दम नाही, नुसता पैशाचा चुराडा, सोनाराची फुकणी, इकून हवा तिकडं तिकून हवा तिकडं. ह्या नॅपकिन असेल रुपरनं झटकीलं चालल्या घरी आपल्या मुंग्या रांगेत. कशाला करता असं द्वारकाबाई? कर्तव्याला किंमत असते. आपला देश कर्तव्याला मानणार आहे, आपली संस्कृती कर्तव्याला मानणार आहे, देखाव्याला नाही. नदीचं पात्र किती मोठे आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे, घर किती मोठे, घे बाल पिना, लेकरं किती खेळते ते सांगा, मंदिर किती कोटीचे, मूर्ती कोणाची ती सांगा, आंब्याचं झाड किती मोठे, कैऱ्या लागतात का ते सांगा, गाई फार आहेत दूध देतात का, धेनू शिरविना. कर्तव्याला किंमत आहे बरं बुवा, देखाव्याला नाही. 5 कोटीच्या गाडीत पकवाद्या आला आणि त्याला थाप टाकता येणं, कसं करायचं? मीठ लावून चाटायचा का देव? अरे ते पायी पायी येऊ द्या, पण त्याला सगळे बोल यावं, त्याचं नाव पकवाद्या. नाही, ते 5 कोटीच्या गाडीत आले ते महाराज लयच मोठे, एकटीले हात झाले. मोठ्या गाडीत आलेला महाराज मोठा. अरे घुबडा, 16 लाखाचं जनरेटर तुमच्या प्रांतात शेतकऱ्याला आहे का? फॅक्टरीवाल्याला असेल. शेतकऱ्याला आहे का? 16,27,000 जनरेटर लोकनाट्यवाल्याला आहे. आणि ते जनरेटर ठेवायला स्वतंत्र 24 लाखाचा ट्रक आहे तुमच्याकडे एवढा शेतकरी मोठा. मग त्या लोकनाट्यवाल्याला 16.5 लाखाचं जनरेटर ठेवायला आहे, ते मोठे असतात का? साधू जातीहून ओळखायचा नाही, साधू शरीरावरून ओळखायचा नाही, साधू त्याच्या गाडीहून ओळखायचा नाही, साधू विद्वत्तीहून ओळखायचा आहे. या तीन पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहीन दो म्यान. काय करायचं गाडीत, कशात आला आणि काय आला? कोणी बसत असते गाड्यानं, काय ताण नाही. मी एकदा तिरुपतीला चाललो. तिरुपतीला 3चं सीट होतं, कडीच्या सीटवर मी बसलो आणि बाजूच्या सीटवर दोघं बसले. त्याच्यातली एक बाई आहे, मला नंतर कळाली ही बाई आहे म्हणून, कारण दोघायला गुडघे इतकल्या चढ्या होत्या. मला वाटलं तर माणसं इतकी आकुड कशी घालते. त्याच्या बाईला त्याच्या बायकोला तितकीच होती आणि ती अशी बसते. तितक्यात त्यांनी ते पेरू काढा, त्या विमानात चाकून येऊ देत नाही. माझा पेन दिलता मला एक जणानं, चांगला पेन दिलता, 7 ग्राम सोन्याचा पेन दिलता एक जणानं. मला नाव नाही सांगत, मी आम्हाला सांगितलं होतं, पण ते म्हणले धातूची वस्तू नेता येत नाही. ते लगेच मध्ये टाकली. आणि मग आता त्याला चाकू कुठे पेरू कापायला? पण मी शेतकरी होतो, एका बुकीत कांदा फोडितो. म्हणलं पेरू यायला असा दाबल्यावर 2 करून देईल, पण आपण मनानं कसं बोलावं ते असे. त्याने एकच पेरू आधी पप्याच्या माईनं खाल्ला एक घास आणि मग पप्याच्या बापाकडे द्याला. माझ्या मागचं होतं, त्याला म्हणलं मी फोन लावले तुम्हाला, कसं काय? घरच्याला सांगा आजपासून 10व्या दिवशी आमचं श्राद्ध घाला. ते म्हणलं कसं काय? म्हणलं बायकोच्या तोंडातला पेरू जर नवरा या विमानात खासा असेल तर विमान टायमाला खाली उतरणार नाही, वरच्या वरीच जाणार आहे. आणि आजपासून 10 दिवसाला गिरगाव करायचं. ते म्हणलं वरी रेंजच नसती. म्हणलं जाऊ दे, घालते ना आकारानं. मग विठाला धर्म नुसता माईकवर सांगल्या जातोय, धर्म नुसता गुरुजी स्टेजवर सांगितलं जातोय, धर्माच्या नावानं नुसते आबूक ठोकले जातात. धर्म कोणीच अनुकरणात आणत नाहीत. इस्लाम धर्माची लोक माईकवर बोलत नाहीत, इस्लाम धर्माची माणसं सभा घेत नाहीत, पण धर्माचं अनुकरण बाळकडू असताना पाचतेत. मुस्लिम धर्माची बाई बाळंतीन झाल्याबरोबर तिच्या बाजूला जी असेल अंगावरचं घाणेरडं पाणी धुवायच्या अगोदर त्याच्या कानात आजान देतात. तो या धर्माचा आहे, बाळकडू पाचतात. म्हणून ती माणसं धर्माला निष्ठेनं सांभाळतात. घ्या त्यांचा आदर्श. आपल्या नुसत्या गप्पा, वा रात्रभर भजन केलं, सकाळी जाताना दुसऱ्याचं हरभर उपटिलं. गेलं ना हरभऱ्यात भजन, आपल्यावर घेतल्यावर कसे खळखळ करतात पाणी. आणि तुम्ही आता एक मोटरसायकली गाड्या आहेत म्हणून सांगा, पहिले बैल गाड्याने कीर्तनाला येत होते, रडून कीर्तन ऐकायचे आणि जाताना साठाभर कंसाचं बाटूक उपटून नेत होता. तुम्हीच हे अनुकरण कोणी करत नाही ना, त्याचा हा दुष्परिणाम आहे. चला काय सांगत होतो? संचन हुकल्यावर कसं भरत वा, लय लोक संचयमुळे झोपलेत. बरं संचे लिकीच दुर्ना असले की पोळी दुर्नात जातच नाही, वरण आधीच पात्राच्या खाली. विठाला दर्शन घेतलं. येवाई साहेब या राहू द्या मधला. आता कीर्तन काऊन लांब होतं माहिती आहे का? मला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचं ना आधी. हे मधलं गरज नव्हती ना इतकं उपटायची, त्याच्यामुळे ते वाढलं सगळ्या गोष्टी. दर्शन घेतलं आई साहेबाचं. येऊ मी या कृष्ण. तुळशी वृंदावनापाशी भगवान गेले माझे द्वारकेचे मालक. मागे फिरून पाहिलं तर गुरुजींच्या पत्नी रडत होत्या. तुटला आयुष्याचा दौरा सांगते.
आणि एक 10च मिनिटात एका स्त्रीचं चरित्र सांगतो, पूर्णविराम करतो. भगवान वापस आले. आईसाहेब रडतात. हरे कृष्ण, आईसाहेब काय देऊ तुम्हाला? नकोय. कृष्णा, मी ती स्त्री आहे जिच्या मालकानं आतापर्यंत लक्ष्मीच्या पतीला काहीच मागितलं नाही. कृष्ण कोण आहे? लक्ष्मीचा पती. काहीच मागितलं नाही. जिच्या मालकानं लक्ष्मीच्या पतीला काही मागितलं नाही, त्या मालकाच्या नावानं कुंकू लावणारे मी तुला काय मागणार आहे? ये, माझाच तुला आशीर्वाद. आईसाहेब रडता का? कृष्ण, एक दुःख आहे रे. माझा मुलगा समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. तुटला आयुष्याचा दौरा सांगतोय. माझा मुलगा समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. तू माझ्या आश्रमावर आलास त्या दिवसपासून मला मुलाचं दुःख नव्हतं. का? मी तुझ्यात त्याला पाहत होते. कृष्णा, मला त्याची आठवण झाली की मी तुला पाहिलं की माझं दुःख जात होतं. मग दुःख एका गोष्टीचं आहे, आता तू आश्रमातून बाहेर गेला, मी कोणाला पाहू? भगवंताने विचार केला, बाई दक्षिणा मागत नाही, बाई दक्षिणा मागत नाही, आणि दक्षिणेच्या आरूढ तत्वावर आली. भगवंतानं सांगितलं, आई साहेब तुमचा मुलगा वापस करतो. मृतपुत्र जीवविला वापस केला. हे वापस करण्यासाठी भगवान शिवशंकराला 13 तत्वाचा अनुयायी प्रभेद छिन्न विछिन्न कलासूत्रात आणावा लागला. म्हणजे नाना प्रकारचं वितंड करून. इतकं सोपं असते. भगवान विष्णू परमात्म्याने आपल्या गुरुचा पुत्र वापस आणा. बाकीचे लोक काय साधे होते का? ते नसते म्हणले का आमच्या मेवणीचं पोरगा आण, आमच्या साडूचं मेवणीचं एकच पोरग नाही का, हो आमच्या मावशीचं पोरगा आण, असं म्हणले असते का नाही भाईसाहेब? म्हणले असते का नाही? मग याच्यासाठी काय काय खालीवरी करावं लागला असेल तो भाग सोडून द्या. आणि तो साधूचा पुत्र आणून दिला. कालांतरानं लक्षात घ्या, एके दिवशी तो जात राहिला बळी भाऊ. तो मृत्यू पावला. सांदीपनीचा पुत्र मरण पावला. आणि अंत्यविधीला पंढरपुरातला मालक स्मशानभूमीत आला. महर्षी सांदीपनींच्या पुत्राच्या अंत्यविधीच्या तिसऱ्या दिवशी अस्थिसंचयाचा कार्यक्रम असतो, त्याला आपण राग सावड. हे असे प्रसंग याच कीर्तनात सांगतात असतील बरं का. एकाला फार दिवसाला पोरग झालं, 1200च्या कीर्तनात हे सांगितलं. त्याच्या कार्यकर्त्यानं गाडीच फोडली कीर्तन करायची. ते म्हणलं इतक्या दिवसाला पोरग झालं, राखुंडन मेलन मातीन गीतीन हे कशाला महाराजांनीच का? आपला संप्रदाय समय जाणार हे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी वगैरे याला हे असे प्रसंग सांगता येत असतील. आणि मग अस्थिसंचयाच्या दिवशी राखेला हात लावला. बाई रडत होत्या. कृष्णा, हे कन्हैया जी, पहिल्यासारखं करता येईल का रे? माय होती माय होती, आई होती, ती आई होती. करता येईल का रे पहिल्यासारखं? मशानभूमीमध्ये त्या बाईच्या पोराच्या राखुंड्यात भगवंताचा एक गुडघा आहे. जिथं मुलगा जाळलाय तिथं, त्या मशानभूमीमध्ये जिथं प्रेत जाळलंय, त्या पांढऱ्या राखेत ते गुडघा आहे. दुसरा गुडघा राखेच्या बाहेर आहे. आणि डोकं सांदीपनींच्या पत्नीच्या चरणावर टेकलंय. मसन वाट्यात पंढरपुरातला मालक एका बाईच्या पाया पडा. सांगितलं, साखरेचा नो हे उस. ज्ञाती माणसं आहात तुम्ही. हे बा, ऊसापासून साखर तयार करायचे कारखाने खूप आहेत, ऊसापासून गुळ तयार करायचे कारखाने खूप आहेत. पण असा एखादा कारखाना आहे का दौलत गुरुजी बळी भाऊ? गुळ इकून टाकल्या ऊस तिकडे निघतोय, किंवा साखर इकून टाकल्या ऊस तिकडे निघतोय? क्षमा असावी आई साहेब, नाही करतायत. विश्वाचा मालक ज्या बाईच्या मसन वाट्यात पाया पडत होता, ती बाई अधिकारी किती असेल? एकदा त्या बाईचा मुलगा परत आणून दिला, तो मुलगा किती अधिकारी असेल? पण काही जरी केलं तर नियतीचा नेम आहे, एक दिवस त्या सुद्धा मुलाच्या आयुष्याची माळ तुटली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्याचा दोर